व्याख्या ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीत केली आहे. ती येते ज्ञानोबारांची भाषा कशी आहे बघा. कामधेनू कोणाला म्हणायचं? ती येते जीवते जो जे जे मागे ते सवेची प्रसवो लागे, तिला म्हणतात कामधेनू. तिचं नाव कामधेनू. मी एक घडलेला प्रसंग तुमच्या पुढे ठेवतो. काय झालं, एक सहस्रार्जुन नावाचा राजा होता. रामायणानं खूप गोड वर्णन केलेल्या सहस्रार्जुन राजाचं. तो राजा शिकारीला गेला. असेच उन्हाळ्याचे दिवस होते आणि तो फिरत फिरत सगळीकडे फिरला. शिकार काही भेटली नाही आणि उन्हाळा असल्यामुळे राजाला तहान लागली. राजा एकटा नव्हता, त्याच्यासोबत चतुरंग सैन्य होते. 10,000 सैनिक सोबत होते. काही पायदळ, काही घोड्यावरले, काही हत्तीवरले, काही रथातले, असं चतुरंग दळ सैन्य होतं. आणि तो राजा शिकारीला गेला होता आणि फिरता फिरता त्याला तहान लागली आणि त्यानं दूताला सेवकांना विचारला, अरे पाणी आहे का बघ, कुठं सरोवर आहे का बघ. आणि त्यातला एक सेवक हुशार होता, तो पळत पळत गेला. एका उंच झाडावर जाऊन बघितलं, पाणी सरोवर कुठं दिसलं नाही, पण एका ठिकाणी असा झेंडा फडकत होता. झेंडा फडकत होता म्हणजे इथं कुणीतरी राहते, कुणातरी महाराजाचा आश्रम असला पाहिजे. त्याने सांगितलं, इथे एक झेंडा फडकतोय, इथं पाणी बिनी सरोवर वगैरे काय नाही, पण झेंडा फडकतोय म्हणजे तिथं कुणीतरी राहत असेल आणि तिथं पाणी असेल. असं म्हटल्याबरोबर तो राजा सगळ्यांना तिथंच ठेवला आणि तिथे गेला. तिथे एक आश्रम होता, तो जमदाग्नी ऋषीचा आश्रम होता. जमदाग्नी म्हणजे कोण? परशुरामाचे वडील, त्यांचा आश्रम होता तो. परशुराम म्हणजे भगवान विष्णूचा अवतार. आणि त्या आश्रमामध्ये गेल्याबरोबर त्या जमदाग्नी ऋषींनी त्या सहस्रार्जुन राजाला ओळखलं. या 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 महाराज या. चटई टाकली आणि हात जोडून पुढे उभं राहिले. राजा म्हणजे विष्णूचा अवतार मानला जातो, विष्णूचा अंश मानला जातो. आणि मग आदरातिथ्य केलं, पाणी प्यायला दिलं. ती म्हणे मला दुसरं काही नाही, मला पाणीच प्यायचं होतं म्हणून आलो महाराज. मग त्यांनी सांगितलं मी जमदाग्नी वगैरे चर्चा झाली. बाळचोळ बसले. बरं झालं तुम्ही महाराज आलात, इथं आमचा आश्रम आहे बरं का, कधी बी काही गरज पडली तर येत जावा. ओळख झाल्यावर म्हणतोय की माणूस, येत जावा आमच्या घराला, आता तुम्हाला घर माहिती जाईल. आम्ही नाही येणार पुन्हा समजा, पण असं तो म्हणला. कोण म्हणला? ते जमदाग्नी ऋषी म्हणाले, तुम्ही येत जावा घरात. आणि मग राजानं सांगितलं की महाराज आता बरं पाणी पिलो, मला तहान लागली होती, पाणी पिलो, आता मला जायचंय, येऊ का मग? आणि राजाने हात जोडले. ते ऋषी म्हणले, राजा दुपारची वेळ आहे, परत 1-1:30 वाजले, आता जेवाय. आणि घरी आलेला माणूस दुपारच्या वेळी बघा जेवता वाटलो नाही, गृहस्थ आश्रमाचं ते काम नाही. आलेल्या पाहुण्याला जेवण करूनच वाटला होता. तुम्ही आलात तसं 2 घास जेवण जावा आमच्या घरी. दुपारच्या पारी आला तुम्ही, 2 घास जेवण जावा. राजानं सांगितलं जेवलं असतं गोळे, पण आज मला जेवायला जमत नाही. का उपास आहे का? ऋषीने विचारलं. उपास नाही म्हणले. मग अडचण काय? अडचण एक अशी आहे म्हणले की माझ्या संग 10,000 सैनिक आहेत आणि ते सगळे रानात उपाशी ठेवून मी कसं जेवू? मग महाराज म्हणजे त्यांना बी घेऊन या. बरं 10,000, बरं किती वेळात येऊ? 1 तासभरात या म्हणले. 10,000 माणसाची व्यवस्था करता येते का 1 तासात? होय मायानो, 10,000 माणसं आणायच्यात घराला, 1 तासात व्यवस्था करता येते का? नाही करता येत. तर महाराजांनी सांगितलं तुमचे 10,000 सैनिक घेऊन या. राजा परेशान झाला, पण म्हणला आता महाराज म्हणाले तर बघूच म्हणलाय कसा करतोय महाराज. गेला आणि सगळ्या सैन्याला घेऊन आला. गेला तर लगेच आला घेऊन. तवर तो एक मोठा मंडप टाकलेला, चटया टाकलेल्या आणि पुन्हा पात्र टाकलेले आणि त्याच्यामध्ये मिष्टान्नाचं भोजन वाढलेलं आणि एक सगळ्या 10,000 सैनिकासाठी आसनं मांडलेली आणि राजासाठी एक चंदनाचा पाट आणि सोन्याच्या ताटामध्ये भोजन वाढलेलं. बघितलं तिथं सगळे आले की बसले की लगेच पुंडलिक वर्धेची सुद्धा वाट बघितली नाही, लगेच चालू केलं सगळ्यांनी. भुकेलेले होते सगळे, दन 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 चालू केले. लाभा हो बरकत हो चालू केलं त्यांनी. राजा जेवायला बसला तर चंदनाच्या पाटावर. काही माणसं कशी असतात बघा, आपण लग्नाला जातो हमेशा, कन्यावर येते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुलम इच्छन्ति मिष्टानम इतरे जनाः. लग्नाला गेल्यावर
सोयरीकी पासून विचार करा तुम्ही. पोरगी जर द्यायची असली तर माय काय विचार करते? पोराला पगार किती आहे? पोराला पगार किती आहे? बाप काय विचार करतो? ह्याचे सोयरे कुठं कुठं आहेत? नातेवाईक काय विचार करतात? त्याचा आजोळ कुठला आहे? आणि मुलगी काय बघते? रूप बघते. मुलाचं रूप कसं आहे? मुलगी बघते. म्हणून सुभाषितकार असं म्हणतात, कन्या वर येते रूपम माता वित्तम. आई काय बघते? पैसे किती कमी होते. माता वित्तम पिता सुरतम. बाप काय बघतो? त्याचा घराणा कसा आहे ते बघतो. आणि सोयरे काय बघतात? त्याचा आजोळ कुठला आहे, सोयरे कुठं कुठं आहे ते बघतो. आणि बाकीचे लोक जेवायला काय केले? विठाला 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 त्याप्रमाणे सगळं 10,000 सैन्य जेवायला बसले, कपाळावर पोटणी पडूची तर मस्त मारलं सगळ्यांनी. राजा जेवायला बसला तर राजाच्या घशाच्या खाली खाली घासच उतरला. सगळे उठले, जेवण झाले, निघून गेले. राजा तिथंच बसलेला, 2-4 घास खाल्ले आणि राजा बसला. महाराज आले म्हणजे, काय राजे साहेब तुम्ही कसं जेवलं? तुमची तब्येत ठीक नाही? नाही म्हणे माझी तब्येत ठीक आहे. तुम्हाला काही बोललं का कोणी? नाही मला कोणी काही बोललं नाही. तुम्हाला काही वाईट वाटलं का? नाही वाईट वाटलं नाही. मग माझ्या केलेल्या व्यवस्थेमध्ये काही कमी आहे का? काही कमी नाही. मग तुम्ही का बरं जेवला नाही? तर राजानं सांगितलं, महाराज मला हा प्रश्न पडलाय की मी सार्वभौम राजा आहे, पण 10,000 माणसाची व्यवस्था मी 1 तासात करू शकत नाही. पण तुम्ही 1 तासात 10,000ची व्यवस्था कशी केली? तर ऋषीने सांगितलं, राजा त्याचा काही नवल नाही, माझ्याकडे कामधेनू गाय आहे. ज्याच्याकडे कामधेनू गाय आहे ती 10,000 माणसाची व्यवस्था 1 तासात करतो. ते कामधेनूचा महिमा आहे. मग त्या कामधेनूची बरोबरी आमच्याकडला किती दूध देणारी गाय असली तर, म्हैस असली तर करते का? आणि तुकाराम महाराज हेच प्रमाण अभंगाच्या दुसऱ्याकडे देतात. झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू. जसं कामधेनूची बरोबरी किती बी दूध देणारी गाय म्हैस असली तर बरोबरी करू शकत नाही, तसं प्राकृतिक संसारामध्ये कितीही चांगल्या पद्धतीचं वर्णन करणारा वक्ता असेल, पण तो संतांची बरोबरी करत नाही. अहो संतांची बरोबरी, संत चांगदेवासारख्या चुकलेल्याला योग्य वाटेवर आणण्याचं काम करतात. एवढं काम कोणाला करता येतं? एवढी श्रेष्ठता दुसऱ्या कोणातच नाही. म्हणून तरी महाराज म्हणाले की संतांचा महिमा खूप अवघड आहे. कसा? तर जसं गाय म्हशीच्या बरोबर कामधेनू ही गाय म्हशीची बरोबरी येत नाही, त्या पद्धतीनं कामधेनू किती श्रेष्ठ आहे, तर गाय म्हशीचं महिमा त्या कामधेनू बरोबर कधीच होत नाही. तसं शब्दानं वर्णन करणाराचं वर्णन करणं संतांच्या अंगभूत आत्मस्थितीचं कधीच वर्णन होत नाही, अशी स्थिती असते. म्हणून महाराज म्हणाले, बहु दुधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू विठोबा कुमाय.
साधूचा महिमा वर्णन करता येतो का? नाहीच करता येत नाही. तुकाराम महाराजाला प्रश्न विचारला असावा. तुकाराम महाराज त्याचं उत्तर असं देतात की महिमा वर्णन करण्यासाठी आधी कळावं लागतं आणि करण्यासाठी साधू झाल्याशिवाय कळत नाही. हे महाराज अभंगाच्या शेवटच्या कडीला सांगतात.